हा अत्यंत महत्वाचा आणि सुवर्णाचा आणि कोरून ठेवावाचा क्षण आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारवर लोकांचा विश्वास उडालेला आहे. 2014च्या निवडणुकीच्या वेळी वातावरण वेगळं होतं. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब जे तुमचं आमचं सर्वांचं आदराचं स्थान आहे, त्यांच्या नावावर भावनिक करून इथं मतदान केले गेले. मतदान तुम्ही करत आलात, पण 5 वर्षामध्ये बीड जिल्ह्याची परळी विभागाची विधानसभेची काय परिस्थिती आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणून आहात. म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, या बीड जिल्ह्यातील दारिद्र्य जर नष्ट करायचं असेल, माझ्यापूर्वी आदरणीय पाटील साहेब बघा बोलले की ही मॅच जिंकायची आहे, वर्ल्ड कप नाही जिंकला तरी चालेल, पण आम्हाला मॅच जिंकायची आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि ही मॅच सर्वात जास्त रनांनी जिंकायची आहे. बाबांनो, 2014ला आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावावर राजकारण करून इथं मताचा जोर मागितला गेला. परत 2019ला संकल्प वचननाम्याच्या निमित्तानं अक्षरशः रडून तुम्हाला भावनिक करो, तुम्हाला अत्यंत जवळचा भाव मानून की आज मुंडे साहेब नाही, मात्र तुम्ही जनता आहात म्हणून त्यांची कमी मला जाणं होणार नाही असं आणून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही त्यांना विचारा, मराठा आरक्षणाचे मोर्चे निघाले, मराठा क्रांती मोर्चे निघाले, मराठा समाज बांधव माझा त्या ठिकाणी रस्त्यावर आला, त्या ठिकाणी आदरणीय धनंजयराव मुंडे साहेब वेळोवेळी मराठा समाजाच्या सुखादुःखात धावून गेले, पण आदरणीय ताई कुठे होत्या हा माझा प्रश्न आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारतात, अमित शहाने प्रश्न विचारला सोलापूरला, पवार साहेबने क्या किया, आणि इकडे काही लोक विचारतात धनंजय मुंडे साहेबांनी काय केलं. तळीपारांनी चोरांनी विचारू नये म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी काय केलं, जे केलं हे तुमच्या मनात आहे. आणि ही चंद्रकांत पाटलांसारखी 200 रुपये रोजानं जमवलेली गर्दी नाही, ही तळागाळातील गोरगरीब 12 बलुतेदार बघा त्यांच्या गाडीमध्ये बसून तुम्ही पप्पा बापांसोबत. त्यावेळी माझे मुस्लिम समाजाचे बांधव त्या ठिकाणी दुआ देत होते, दुआ. माझे अनेक मातंग समाजाचे बांधव त्या ठिकाणी सांगत होते, मुंडे साहेब तुम्ही हवे, धनंजय मुंडे साहेब तुम्ही पुढे राहा असं मराठा समाजाची लोक म्हणत होती. 2014ला तरी आपण धनंजय मुंडे साहेबांना तुम्ही त्या ठिकाणी न्याय दिला नाही. 20-22 हजार मतांनी साहेबांचा पराभव झाला, पण आदरणीय पवार साहेबांनी तरी विरोधी पक्षाचा बडा नेता म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेवर त्यांना घेतलं. आणि नुसतं घेतलं नाही तर धनंजय मुंडे साहेबांनी आदरणीय पवार साहेबांचा आवाज त्या ठिकाणी सार्थकी लावला. विचार करा, पराभव झाल्यानंतर सुद्धा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता असं मोठं पद, आणि जर लाखाच्या हजाराच्या मतानं जर तुम्ही यावेळी निवडून दिलं तर परळीचं हे नेतृत्व या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकते. आणि शेतकऱ्यांचा विषय बघा, 4 सभेमध्ये आम्ही बोलत आलो. आज धनंजय मुंडे साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेबांच्या साक्षीनं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचं सरकार निवडून आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ हे पवार साहेबांनी घोषित केलेलं आहे. पवार साहेब हे दुसरे नेते आहेत, हे तिसरं व्यक्तिमत्व आहे. पहिलं जगद्गुरु तुकारामांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, दुसरं छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, आणि तिसरं आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. मी तुम्हाला मताचा जोगवा मागायला आलोय. भावांनो, मी एका मोठ्या भावासाठी इथे आलेलो आहे. आज अमोल मिटकरी नावाचा एक तळागाळातला सर्वसामान्य माणसाचा मुलगा ज्यावेळी जयंत पाटील साहेबांच्या सोबत आज चॉपर मधून इथं परळीला येतो, ही मेहरबानी माझ्या धनंजय मुंडे साहेबांची आहे. जयंत पाटील साहेब, धनंजय मुंडे साहेब नसते तर अमोल मिटकरी तुम्हाला आज राष्ट्रवादीमध्ये इतक्या ताकदीने बोलताना दिसला नसता. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं, आज मेरे मालिक का जश्न है. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आता त्यांना असेल उत्तर, आम्ही त्यांना आमचं सर्वस्व मानतोय, पण हात जोडून सांगतोय बाबांनो, ही चोर लोक विचारतात, अरे शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं, ये तो इतने बेशरम है कि शर्म भी इनको शर्माती है. अशा बेशरम लोकांच्या हाती या महाराष्ट्राची माती जाऊ देऊ नका. या महाराष्ट्रात येणाऱ्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचं सरकारांना आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना बघा, आपले शत्रू फार हुशार आहेत. काल गुजरात मेल मधून 7 कोटी रुपये पकडलेत नगदी, गुजरात वरून आलेले पैसे आहेत. हा पैशाचा भस्मासुर परळीत येऊ शकतो. बजरंग बाप्पा हरणाच्या मनस्थितीत नव्हते, पण 5,10,000 मतं बजरंग बाप्पांनी घेतले. बाप्पा जरी हरले
तो गरीबार गुंडा या ठिकाणी पैसा पाठवू शकतो, म्हणून या गुंड्यांपासून सावध राहा, जागे राहा आणि महाराष्ट्रासाठी मोकळं करा असं मला अण्णांनी सांगितलं. महाराष्ट्रासाठी मुंडे साहेबांना जाऊ द्या. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं असेल तर धनंजय मुंडे साहेब हे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद होतील. नाहीतर आता आम्ही लहान लहान माणसं, त्यांनी बोलावलंय मोदी, त्यांनी बोलावलंय अमित शहा, त्यांच्याकडे मुद्दे नाही. 370 मान्य रद्द केलं, दिलं ना तुम्हाला केंद्रात, चला हा मोकळं. फडणवीसांनी 5 वर्षात काय केलं हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे. सर्वात जास्त दंगली फडणवीसांच्या काळात लागल्या, हे मी म्हणत नाही. पोलीस खातं म्हणतं इलेक्शन कमिशनला हवाल देताना सर्वात जास्त आरक्षणाचे मोर्चे हे फडणवीसांच्या काळात निघाले. शेतकऱ्याच्या आत्महत्या फडणवीसांच्या काळात झाल्या, कंपन्या बंद पडल्या फडणवीसांच्या काळात, महिलांवरील अत्याचार वाढले फडणवीसांच्या काळात. आणि तरी पण देवेंद्र फडणवीसच परत पाहिजे का मुख्यमंत्री? परत तुम्हाला अहो विकास तर गेलाच आणि ग्राम विकासही झाला नाही. ग्राम विकास कसा करावा, माझी ग्राम विकास मंत्री इथं स्टेजवर बसलेले आहेत आदरणीय जयंत पाटील साहेब, हे होते मंत्रिमंडळ. एक गाव पंकजाताई गेले नसतील. आता म्हणता तुम्ही घोटाळे करा, घोटाळे करा. ईडीची चौकशीमध्ये पवार साहेबांना फसवण्याचा प्रयत्न ईडी लावण्यात आली. शिखर बँकेच्या घोटाळ्यामध्ये भाजपच्या अनेक लोकांची नावं आहेत, तर याची त्याचं नाव घोटाळे करा. आणि चिकीचा घोटाळा तो नाही करायचा. महाविभागाचा बदनाम होतं आणि साधूचे धर्म. म्हणून माझ्या लिंगायत बांधवांनो, माझ्या धनगर बांधवांनो, माझ्या मातंग बांधवांनो आणि माझ्या मुस्लिम बांधवांनो, 18 प्रकार जाती 12 बनवून देतात, माझ्या वंजारी समाजाच्या बांधवांनो, आपल्याला सर्वांना विनंती आहे, आताची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक पवार साहेबांच्या सुद्धा प्रतिष्ठेची. आपल्या सर्वांच्या ठिकाणी विधानसभेमध्ये सन्मानाला पाठवा. जास्त तुमचा वेळ घेत नाही, पण वैजनाथाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जर भरभरून गेलं, घरातल्या प्रत्येकाची मतं जर आमच्या झोळीमध्ये टाकली तर गुलाल उधळायला 24 तारखेला याच परळीमध्ये ताकदीनं त्या ठिकाणी येऊया आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांना या ठिकाणी आमच्या नेतृत्व म्हणून आपण मान्य करूया. एकदा नारा द्या, धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आदरणीय पवार साहेबांचा आता नाही सर. जयंत पाटील साहेब म्हणतात, धनंजय पाटील साहेब आपल्या धनंजय मुंडे साहेब आणि जयंत पाटील साहेब असं म्हणतात की मग आम्ही माजलगाव या भागातून येत होतो आणि एक कार्यकर्ता आम्हाला भेटला की विटकरींना काही हिंदुत्व करते का, काही बोलत राहतो. मग म्हटलं कोणाला कळते हिंदुत्व? हिंदुत्व करते म्हणे उद्धव ठाकरे साहेबांना, आदित्य ठाकरे साहेबांना. आणि मी नेहमीपासून, मला काल तर एकाने फेसबुकवर मेसेज टाकला की तुम्ही निवडणूक लढता का आदित्य ठाकरे विरुद्ध? ये म्हणा आमच्या मराठवाड्यात, ये विदर्भात, नाही जप्त केलं तर शेतकऱ्याची अवल्याद नाव नाही. सुरक्षित मतदारसंघ, सुरक्षित मतदारसंघ त्या चंद्रकांत पाटलांना सुरक्षित मतदारसंघ कोथरूडचा आणि यांनाही त्याला सुरक्षित मतदारसंघ. अरे खरा जर असतील ना बाबा तर ये, तुझ्या समोर उभा राहतो, तुझं डिपॉझिट जप्त नाही केलं तर अंमलने नाव नाही लावणार, लक्षात ठेवा. आणि सुरक्षित जामखेड तर तुझं सुरक्षित मतदारसंघ, तिथं तर बीजेपीचे पालकमंत्री आहेत, स्टँडिंग आमदार आहे, तरी पवार साहेबांवर निष्ठा ठेवून गेल्या 4 महिन्यापासून आदरणीय रोहित दादा पवार त्यांची रॅली बघा, आवाज साहेबांची रॅली बघा, मुंडे साहेबांची रॅली बघा आणि आमच्या जयंत पाटील साहेबांची रॅली बघा. हे चित्र सोशल मीडियावर बीजेपीच्या समर्थनात जर कोणी कमेंट केली तरी त्याला शिव्या बसतात. आता बीजेपी बद्दलचं वातावरण संपलेलं आहे. शिवसेनेबद्दलचं वातावरण बघ. तुम्ही सांगा महाराष्ट्रात सर्वात लाचार पक्ष कोणता? मी नाही म्हणतो बाबा, तुम्हीच म्हणलं सर्वात लाचार. पुण्यात एक जागा नाही हो, सर्व गॅसवर ठेवलेले आहेत त्यांनी. विनोद तावडे तर कुठे ते म्हणतात की पवार साहेबांनी आराम करावा म्हणून राजनाथ सिंगाच्या ड्रायव्हरने गाडीतून हाकलून दिले होते बस म्हणून तिथं पूर परिस्थितीमध्ये हातात कटोला घेऊन फिरायचं काम पाळलंय. आम्हाला सांगू नका बाबांनो, यांनी हिंदू धर्म शिकवायचं नाही. कट्टर हिंदू मी आहे, मी मागेही सांगितलं होतं. हनुमान चालीसा पाठ असला पाहिजे आपल्या, माझ्या आहे.
जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सति लोक उजागर रामदूता तुलित बल धाम अंजलि पुत्र पवन सुत रामा महावीर कंचन वरण विराज सुबेश तारल कुंडल कुंचित केसा हाथ बजरा ध्वजा विराजे कांधे मुंडे तले हुसाजे संकर सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान बड़ी अति चातुर राम काज करिबे को आतुर बजरंग बलीचा हनुमान चालीसा बजरंग बाप्पाचा खरंच सांगतो साहेब आज माझ्या डोळ्यात खरंच पाणी आहे धनंजय मुंडे साहेबांवर जीव लावणारा जो वर्ग आहे ना हा तुम्हाला महाराष्ट्रात एक कुठलं कदाचित कुठं सापडेल एवढा वर्ग आहे फक्त या जोशाचं रूपांतर मतपेटीत करा आजपर्यंत ताईला सांभाळलं 5 वर्षात काही खरं झालं नाही पण आज माझ्या ताटाला सांभाळा एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि परत सांगतो की या महाराष्ट्रात जर धनंजय मुंडेंचा आवाज विधानसभेवर गेला जर धनंजय मुंडेंसारखं नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आम्हाला दिलं महाराष्ट्रात आमच्या आई बहिणीच्या अभूपण वाईट नजरेनं पाहणारा हे हरामी यांना या महाराष्ट्रात परत जागा मिळणार नाही एवढी ग्वाही देतो आणि तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेबांना साथ द्याल की नाही दारावर प्रत्येकाच्या जाणार की नाही सोशल मीडियाचा चांगला वापर करणार की नाही तुम्ही सर्वांमध्ये मिसळणार की नाही मुंडे साहेब या प्रवीणच्या बाहेर जाऊन प्रचाराला लागले तरी तुम्ही त्यांना निश्चित राहा म्हणून ग्वाही देणार आहात की नाही आणि बीजेपीचं डिपॉझिट जप्त करणार की नाही चला घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ छत्रपती शिवाजी महाराज कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य त्यांचाच आहे उद्याचा सूर्य धनंजय मुंडेंचा परळीमध्ये असेल म्हणून बीजेपी वाल्यांना सांगतो सूरज सितारे चांद मेरे साथ रहे जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ रहे शाखों से गिर जाए वो पत्ते नहीं है हम आंधी से कोई कह दो कि अपनी औकात में रहे अब वो आएगा अमित शाह सभा घेणार आहे परळीला अमित शाह सभा घेणार आहे बीडमध्ये नरेंद्र मोदी येणार आहे तिथं त्यावेळी त्यांना सांगा माना कि तू शेर है अपनी जंगल का लक्ष देऊ नये का थांबा त्यांना सांगा माना कि तू शेर है अपनी जंगल का हम वो शिकारी है जो तुझे तेरे ही जंगल में आके ठोक देंगे जय शिवाजी यानंतर एक प्रवेश घेण्यात येणार आहे आबासाहेब शेषराव शिंदे स्वर्गीय बाबूराव शिंदे यांचे छोटे भाऊ आहेत त्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे व्यंकटराव शिंदे आणि आबासाहेब शिंदे यानंतर ही विशालसभा पाहिली आणि स्वर्गीय पंडितांना मुंडे साहेबांची आठवण आली नाही ते नवाल ज्या शेतकऱ्यांच्या घरातली विजणारी चूल ज्या अण्णांनी पीक विम्याच्या माध्यमातून पेटवली त्या अण्णा आज आशीर्वाद देण्यासाठी आपल्यामध्ये हयात नाहीत पण ते उणीव घडवून काढण्यासाठी खास मुंबईहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं आपल्या प्रचंड उत्साहात होणाऱ्या या सभेसाठी उपस्थित असणारे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय पंडितराव दौंड साहेब आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार बजरंग बाप्पा आपल्यासाठी खासदारच ज्यांच्या भाषणाने दिवसभराचा शीन सगळ्यांचा निघाला आणि ज्यांच्या हनुमान चालिसाने सगळ्यांच्याच
कानाचं कान तृप्त झाले ते अमोल मिटकरी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू. महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि आज महाराष्ट्राच्या भविष्याचा, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीचा आणि महाराष्ट्राला ताकदीनं पुढे नेणारा नेता म्हणून जो महाराष्ट्राला माहिती आहे त्या धनंजय मुंडेंचा आज आपण महाराष्ट्रामध्ये मी अनेक नेते, अनेक कार्यकर्ते बघितले. संघर्षाची वाटचाल इतक्या तरुण वयामध्ये ज्यानं केली तेवढा धनंजय मुंडेंसारखा तरुण नेता मी दुसरा कुठला बघितला. काहींना आपोआप मिळालं, काहींना प्रयत्नानं मिळालं असेल, पण धनंजय मुंडेंना जे काही आज ते आहे ते स्वतःच्या कर्तबगारीवर आणि पूर्ण ताकदीनं काम करणाऱ्या त्यांच्या चाणक्य बुद्धिमत्तेवर ते आज इथे परत आले. आज आपल्या सर्वांना सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीची साथ घालायला पहिल्यांदा ही सकाळपासून चाललेली प्रचंड रॅली न भूतो न भविष्यती. पंडितराव दौंड साहेबांनी सांगितलं मला आल्या की माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत एवढी मोठी रॅली कधीच परिणित निघाली नव्हती. एवढी रॅली आहे आज. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एकत्रित आला. आपला नेता अर्ज भरतोय. या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागतोय. या भावनेनं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ताकदीनं आज आपल्या नेत्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपला हा नेता विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतोय. महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांची जी अनेक प्रकरणं निघालेली आहेत ती आपल्या धनंजय मुंडेंनीच काढलेली आहे. आज महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या 16-17 जणांचा भ्रष्टाचार विधान परिषदेमध्ये आणि महाराष्ट्राच्या समोर मांडण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलं. सरकार धनंजय मुंडेंचं भाषण ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी आता आपल्यावर हे काय बोलतायत म्हणून महाराष्ट्रातले सगळे मंत्री वाट बघत असतात, टीव्ही लावून बसतात. आता काय कोठडीतनं काढतील आणि कोणती आपलं गुपित या माणसाकडे मिळालेलं आहे याचा नेम नसतो. एवढा दरारा ह्या नेत्याने ह्या वयात आज निर्माण केला. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत 1990 सालापासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना मी फार जवळून बघितलेलं आहे. गोपीनाथराव मुंडेंचं लग्न झालं त्यावेळी माझे वडील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळं माझा चांगला परिचय होता आणि ते ज्या धडाडीनं काम करायचे तीच धडाडी तशीच धडाडी मी आज धनंजय मुंडेंच्या एखाद्या समाजामध्ये काम करावं, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करावं, महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रश्नासाठी आग्रहानं महाराष्ट्राच्या सभागृहात मांडावं, हे सगळं जर कुणी करावं तर ते धनंजय मुंडेंनीच करावं. पण विधान परिषदेत जाणं आणि लोकांच्यातून विधानसभेत जाणं याला जमीन आसमानाचं अंतर. आज परळीच्या वैद्यनाथाच्या दारात आपल्या सर्वांच्या साक्षीनं वैद्यनाथाला मी विनंती करतो, आग्रह करतो, महाराष्ट्राचा हा नेता उद्याच्या 2019च्या विधानसभेत दिसला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना
या निमित्तानं पुढचे 19-30 दिवस कार्यरत राहण्याची विनंती करतो. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, पण हे सगळे प्रश्न मागच्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने तयार केले. लोकसभेची निवडणूक झाली, आम्ही अनेक मुद्दे मांडले, नोटबंदी सांगितली, जीएसटी सांगितलं, डिझेल पेट्रोलवरचा कर वाढलेला सांगितलं, देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी 45 वर्षातली या देशातली बेकारी याच 5 वर्षात झाली हेही लोकांना सांगितलं. भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचे 160 ते 180 च्या वर खासदार निवडून जाणार नाही असं लोक म्हणाले. महाराष्ट्रातला नाही, भारतातला कुठलाही पत्रकार असं सांगत नव्हता की 200 क्रॉस करेल भाजप. पुलवामाचा स्फोट झाला, पाकिस्तानवर बॉम्ब हल्ला झाला आणि त्यानंतर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी शहीदांच्यासाठी मतदान करावं हे आवाहन देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. निवडणूक आयोगाने अशा स्वरूपाच्या सैन्य दलाच्या शौर्याच्या मागे कुणी लपू नये असं सांगितलेलं असताना देखील असं आवाहन केलं. निकाल वेगळा झाला. आम्ही मान्य करतो, लोकशाही होतं ते स्वीकारायचं असतं. ती देशाची निवडणूक होती. त्यावेळी आम्ही जे मुद्दे महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर मांडत होतो ते मुद्दे काही संपलेले नाही. मला माहित नाही, पण मी आपल्याला आग्रहाने प्रश्न विचारेन, इथं कोण असा आहे का की जो देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये आणि नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये एखाद्याला नोकरी लागली अशा एका बहादरानं हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांना 5 वर्षात नोकरी लागली एकानं हात वर करा. आम्ही देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करू शकतो. माहिती गेली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जावा, बी इंजिनिअरिंग झालेली पोरं आज मोकळी हिंडायला लागली. 7-8 हजार रुपयाच्या पगारावर पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ठाण्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेली 80-90 हजार रुपये दरवर्षी फी भरलेली ती पोरं 8 आणि 10 हजार रुपये रोज पगार करतात. अनेक उद्योग असे आहेत की ज्या उद्योगांनी सांगितलं 15 दिवस बंद, 15 दिवस चालू. बेकारीची कुऱ्हाड या देशातल्या अनेक उद्योगांवर आणि अनेक मजुरांच्या, कामगारांच्या कोसळलेली आहे. घराघरामध्ये उद्या काय खायचं हा प्रश्न आता हळूहळू निर्माण व्हायला लागलाय. महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातल्या सामान्य घरातली लोक कष्ट करण्यासाठी कारखानदारीत नोकरी करायला गेली, ते कारखाने बंद पडायला लागले. एका बाजूला दुष्काळाचा चटका आणि दुसऱ्या बाजूनं बेकारीची कुऱ्हाड. त्या घरानं काय करायचं हे प्रश्न घराघरात आज महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत आणि याचं श्रेय भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणाला. आपण थोडासा अभ्यास करा. तुमच्या हातात देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने काय दिलं? 5 वर्षात तुमच्या हातात काय आलं? विजेचे वाढलेले दर, पाणीपट्टी वाढली, पेट्रोलचे दर वाढले 80 रुपयाच्या वर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले 70 रुपयाच्या वर डिझेल. प्रत्येक गोष्टीचे दर वाढवण्याचं काम हे महाराष्ट्रात आणि देशात मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी. महागाई आपल्या 5वीला पुजलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपलं उत्पन्न कमी आहे. आपल्या या परळीतल्या कुठल्याही दुकानदारांना जाऊन विचारा, व्यापार करणाऱ्यांना विचारा, तुमचा उद्योग मागच्या वर्षीपेक्षा वाढला का कमी झाला? प्रत्येक जण तुम्हाला सांगेल 20-25% माझा व्यापार मागच्या वर्षीपेक्षा कमी झाला. या देशात आणि महाराष्ट्रामध्ये
अनेक नवी संकट महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांच्यावर यावी लागली. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, महाराष्ट्र यांच्या चुकीच्या धोरणातून बाहेर काढायचं असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ताब्यात देण्याचं काम आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत केलं पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्ट्या, शेका पक्ष, जनता दल असे सगळे पक्ष आम्ही एकत्रित यायला आलोय. समाजवादी पार्टी, आम्ही सगळ्यांनी शक्यतो एकत्रितपणाने महाराष्ट्रात एक आघाडी तयार करायचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी चांगलं यश मिळालं. आणि आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगतोय की शिवसेना भाजपचं सरकार जर काढायचं असेल सत्तेतून तर एकसंघपणाने पुरोगामी विचारसरणीला या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा मतदान करावं. भीमा कोरेगावचा प्रसंग झाला, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम झालं. औरंगाबाद सारख्या दंगली आपण पाहायला लागलो. या महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या कालखंडात जातीमध्ये तेढ निर्माण करणं, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फक्त या राज्यकर्त्यांनी केलं. त्याच्या पलीकडे या राज्यकर्त्यांनी मित्रांनो काही केलेलं नाही. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक जाहीरनामा केलाय. उद्या परवा आम्ही त्याचं प्रकाशन करणार आहे. एकेकाळी शरद पवार साहेबांनी कर्जमाफी दिली. 2007 साली 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी देशातल्या 3 कोटी 4 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना दिली. देवेंद्र फडणवीस 3 वर्ष कर्जमाफी द्यायला अजून आलेलीच नाही. आपण मात्र या कर्जमाफीच्या पेक्षा आम्ही महाराष्ट्राला हे वचन देतोय, आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या 3-4 महिन्याच्या कालखंडामध्येच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोसक्यावर असणारं असेल नसेल ते सगळं कर्ज माफ करायची भूमिका आमच्या पक्षाने घेतली. पुन्हा शेतकरी ताटमानेनं उभा महाराष्ट्रात करावा. दुष्काळ 3-3.5 वर्ष अडचणीत आलेला शेतकरी त्यातनं बाहेर निघावा, हीच आमची त्यातली भूमिका आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या हिताचं आहे ते दुरुस्त करण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार. आज शरद पवार साहेब 80 वर्ष ज्या जिल्ह्यात जातील त्यात हजारोच्या संख्येनं तरुण त्यांना आज पाठिंबा द्यायला बाहेर पडले. ईडी सारखी व्यवस्था शरद पवार साहेबांचा काही संबंध. ज्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं मी ईडी भेटायला जातो, काय असेल ते समोर विचारा आणि विषय संपवा, त्यावेळी मुंबईचे पोलीस अधिकारी पवार साहेबांच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की थांबा साहेब, येऊ नका, तुम्ही जर आला तर आज हजारो लाखो लोक मुंबईत यायला लागले आहेत. उद्रेक कुठं झाला तर काही प्रश्न तयार होतील. पवार साहेबांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून एक समंजस भूमिका घेतली. ईडीत जायचं नाही असं त्या दिवशी सगळ्यांनी त्यांनी निर्णय घेतला. काही संबंध नसताना कोर्ट कचेऱ्या करायला लावायच्या. राज्य बँकेत अजितदादा बरोबर जवळपास 70 दुसरे संचालक आहेत, त्यांचं कुणाचं नाव नाही, पण अजितदादा व 75, अजितदादा व 60 असे सतत टीव्हीवर हेडलाईन करून अजितदादांना नामोहरम करण्याचं काम देखील महाराष्ट्रात सतत करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलं दूध का दूध, पाणी का पाणी करूया, चला जाऊया आणि काय त्यांचं म्हणणं आहे का विचारूया. महाराष्ट्राला याचा राग आला. महाराष्ट्रातल्या घराघरात त्याची चर्चा झाली आणि महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या तरुणांनी निर्णय घेतलेला आहे, यंदाच्या निवडणुकीतूनच भाजप आणि शिवसेनेला याचं ठामपणानं उत्तर देण्याचं काम आपण करूया. आज माझी 4थी सभा आहे. ही तर प्रचंड मोठी आहे, पण माजलगावला सभा झाली, मिटकरी यांनी मी जाऊन आलो. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झाला. घनसावंगीत देखील मोठी सभा झाली, गेवराईला मोठी सभा झाली. माणसं आता
राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागे उभा राहायला लागलो आणि आम्ही देखील उमेदवार तरुण काढलेले आहेत. नव्या रक्ताला वाव द्यायची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की तरुणाईला तरुण रक्ताला वाव देण्याची भूमिका या राष्ट्रवादीने घेतलेली आहे. मला खात्री आहे कोण म्हटलं वर्ल्ड कप नाही आम्हाला इथलीच मॅच खेळायची आहे. वर्ल्ड कप पण आपणच जिंकणार आहे काही चिंता नाही. महाराष्ट्रातलं वातावरण बदललेलं आहे. तुम्ही थोडीशी पुरसद आमच्या धनुभाऊला द्या. जरा 4 दिवस बाहेर महाराष्ट्रात फिरायला त्यांना संधी द्या. तुम्ही मागचं सगळं सांभाळा. धनुभाऊ महाराष्ट्रात आम्हाला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करायला मार्गदर्शन करायला ते जर गेले तर आणखीन याच्यापेक्षा वातावरण उचलून आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या माझी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं आज विनंती आहे. खरं म्हणजे अजितदादाच येणार होते पण मुंबईमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश आणि अंतिम दृष्ट्या आज शेवटचा दिवस उमेदवारी ठरवण्याचा असल्यामुळं त्यांच्याऐवजी मी या ठिकाणी आलो. दादांनी निरोप दिलाय की पुढच्या काही काळात मी नक्की धनुभाऊच्या प्रचाराला जाईल पण आज मात्र आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आलोय. पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे. एवढी प्रचंड रॅली झाली आता सगळं साध्य झालेलं आहे. आता काही अडचणच नाही. हे जरी खरं असलं तरी रात्र वैऱ्याचे सर्व मार्गाचा अवलंब करण्याची सवय ज्यांना आहे त्याच्यापासून कायम सावध राहायचं असतं. आपण घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझं तर मत आहे की एका गावातला कार्यकर्ता दुसऱ्या गावात जाण्यापेक्षा त्याने त्याचं गावच सांभाळलं पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये कोणालाही गाडी आम्ही देत नाही. गाडी दिली की तो देवालाच जातो. दुसरं काय असेल की तुझ्या गावात टाक. एवढी जुळणी करा. ह्या टोकाचा कार्यकर्ता त्या टोकाला त्याचं गावात ऐकत नाही कोणा तिकडे जाऊन काय करणार असं माझं धोरण आहे. माझ्या मतदारसंघात एकाही कार्यकर्त्याला गाडी दिली जात नाही. ज्याचं ते गाव आणि ज्याचा तो बूथ सांभाळतो. माझ्या निवडणुकीचा खर्च 30-40 हजारात 50 हजारात होतो कारण परत आम्ही सभा घेतो. हे कुणाच्या जीवावर त्यांच्या जीवावर बाहेर फिरतो ते. माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज नाही 90 सालापासून ही परंपरा जोपासलेली आहे आणि त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे धनुभाऊंना त्रास देण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचं गाव प्लस कसं करायचं एवढं बघा. आणि धनुभाऊ जे गाव जे बूथ प्लस आहे त्याचं जास्त कौतुक झालं पाहिजे. ज्याचा बूथ मायनस आहे त्याला दुरुस्तीच्या सूचना देण्याचं काम केलं पाहिजे. मी हे का सांगतोय तर धनुभाऊ मला महाराष्ट्रात फिरताना दिसले पाहिजे म्हणून तुम्ही इथं सांभाळलं पाहिजे. आज या ठिकाणी दौंड साहेब आहेत. दौंड साहेब आपण गेले 30-35 वर्ष आपल्या जिव्हाळ्याचा परिचय. गेले अनेक वर्ष आम्ही अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्रित आलेलो आहे. त्यांच्या चिरंजीवांचं भाषण मी ऐकत होतो संजय दौंड यांचं. यापूर्वी मी एका स्टेजवर होतो त्यावेळी आणखी एका तरी भाषण केले. मी दौंड साहेबांनी एवढंच सांगतो संजय दौंड यांची चिंता करायचं कारण नाही. खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे आणि ते माझ्यासोबत घेतले. मी हजर होतो म्हणून मी सांगतो. आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून आता भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघात पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीने एकत्रित केला. कोण किती मेजाजखोरीनं वागलं
कोणी काय काय घोटाळे केले, कोणी उद्दामपणाची वागणूक कार्यकर्त्यांना दिली, सगळ्यांना कळलं. लोक फार हुशार असतात आणि त्यामुळं काही चिंता करू नका. फक्त तुम्ही माणसाच्या दारात घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करा. ते काम तुम्ही करा. एवढा विश्वास या निमित्तानं बाळगतो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही जाणार आहे, पण 24 तारखेला ज्यावेळी धनंजय मुंडेंचा विजय होईल त्यावेळी सत्काराला माझ्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणाला बोलवायचं नाही या अटीवर. कारण जो सुरुवात करतो तो जास्त महत्वाचा असतो. त्यामुळं धनुभाऊंच्या विजयाच्या वेळी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातला विजय देखील परळीत आम्ही साजरा करायला येऊ एवढा त्या ठिकाणी विश्वास देतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. योगा योगा आहे की काय मला माहित नाही, पण आदरणीय साहेबांसाठी 7 आकडा नक्की आहे. गेली 7 तास आपण साहेबांची वाट पाहत आहात. परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार परळी विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या या प्रचार सभेला इथे उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मित्र पक्षाला दैदिप्यमान यश मिळणार आदरणीय जयंत पाटील साहेब, वडिलकीच्या नात्यानं इथं मला आशीर्वाद द्यायला उपस्थित असल्याने आपल्या सर्वांचे आदरणीय बाप्पा, व्यासपीठावर इथं उपस्थित सर्व मान्यवर नेत्यांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या ऐतिहासिक रॅलीला आणि अभूतपूर्व सभेला जमलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, जीवनात अनेक रॅल्या असला रॅल्या काढायचा नाद मला 1995 पासून आपल्याला माहिती आहे. एवढ्या रॅल्या काढल्या साहेब, आजच्या रॅलीत गर्दीही होती आणि आजच्या रॅलीत विजयाचा उत्साहही होता. हे मात्र मी कधीच यापूर्वी पाहिलेलं आहे. काही जण तर एवढे उत्साही झाले, आजच झाला म्हणून कपाळी गुलाल पण लावला. खरं तर मला वाटलं उमेदवारी अर्ज दाखल करायचा, मतदारसंघातल्या आपल्या सर्व गावातील सहकाऱ्यांना सांगावं
निरोप दिला. रॅलीमध्ये आलेल्या माणसांनी जरी मतदान केलं तरी 20-25 हजार मताने आपण जीव घरची आणि आज परळीकडे चित्र पहा. आपल्या अगोदर सुद्धा युतीच्या उमेदवाराची मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूकही परळीच्या जनतेने पाहिली आणि आपली मिरवणूक सुद्धा परळीच्या जनतेने पाहिली. मला माहित नाही पण एक गोष्ट लक्षात आली की आपल्या मिरवणुकीमध्ये जो आला बाबा निस्ता इमानदार नाही. सांगा बरं एक 5 तास कोण बसतंय. हे सगळं भरलेलं आहे. मिरवणुकीत वेगळेच होते. मिरवणुकीतल्या ते समजू शकतो पण तुम्ही 7 तास न उठता बसला. एक गोष्ट लक्षात आज तुमच्या मनात एका गोष्टीत नक्कीच कुठेतरी खंत वाटते की 2009 फक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. ही जे स्वर्गीय अण्णांनी स्वतः आणि मला शिकवण घातली. माझ्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर साहेबांनी पंकजाताईची घोषणा केली. आपल्या भावाला भरल्या ताठावून उठवलं. आज प्रश्न हा पाच वर्ष पंकजाताई या भागाच्या आमदार 10 वर्ष 5 वर्ष आमदार 5 वर्ष मंत्री आहे. मला एक गोष्ट लक्षात या 10 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात तुमच्या जीवनात काही बदल झाला का? आज मला राज्याच्या अध्यक्षांचं इथं स्वागत करताना यासाठी कारण आदरणीय जयंत पाटील साहेब ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात मतदारसंघामध्ये 4थ्या क्रमांकाचा सर्वात विकसित मतदारसंघ कुठला? जयंत पाटील साहेब. आमची व्यथा वेगळी आहे. मी काय कुणाच्या विरोधात ही निवडणूक लढवायला उभा का? आता मी साधे सोपे प्रश्न ते विचार
विचार ते प्रश्न तुमचे आहेत ना? माझ्या नंतर दादा 100% तुमचं भाषण हे कुणी नाही थांबले तर मी एकटा थांबलो. बघा बसले. सहज काल रात्री उद्या आपल्याला 2019च्या विधानसभेच्या परळीचा फॉर्म भरायचा या विचारात आणि 2014ची काही कागद फॉर्म भरायचे म्हणून काढत बसलो आणि त्याच्या त्या बॅगेत मला आमच्या ताई साहेबांचा 2014चा संकल्प जाहीरनामा नाही, संकल्प हे 2014चा संकल्प आहे आमच्या ताई साहेबांचा. आता हे जर मी विचार तर मी आमच्या ताई साहेबांवर आरोप केला का? हा संकल्प कुणासाठी होता? तुमच्यासाठी होता, जनतेसाठी होता. मग जनतेसाठी केलेला संकल्प मी आमच्या ताई साहेबांना 5 वर्षानंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस आली त्यांनी फॉर्म भरला, मीही फॉर्म भरला. फक्त एवढंच आहे. आज मला आमच्या ताई साहेबांना विचारायचं आहे की 2014ला तुम्ही या परळीच्या मायबाप जनतेला संकल्प काय दिला होता? मी हे संकल्प पाहिल्यावर एका विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून असा संकल्प जर दिला, संकल्पातली पहिलं स्वर्गीय मुंडे साहेबांचं भव्य स्मारक उभारणं, हा संकल्प कसा असू शकतो? त्यांच्यातून वारस आहे पण ते संकल्प म्हणून जाहीरनाम्यात घेतले. आनंद. दुसरं, गावोगावी भेडसवणाऱ्या कचरा, पॉलिथिन कचरा यावर तिथल्या तिथेच छोटे उद्योग उभारून प्रक्रिया करून या ज्वलंत समस्येवर कायमस्वरूपी उत्तर शोधणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजना यशस्वी करणे. सगळ्या मतदारसंघाच्या गावातून आवा का नाही तुम्ही? हे काही झालंय का? जरा जोरात हे झालंय का? कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी छोटे छोटे गावात प्रकल्प होते. हेही झालं नाही. परळीच्या ओळख व मान बिंदू असलेलं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानसाठी पुरेशा निधी उपलब्ध करून देऊन डोंगर तुकाईच्या परिसरात शेगावच्या आनंद सागर धर्तीवर उद्यान उभारणी करणार. डोंगर तुकायला आता नवरात्र चालू आहे. आपल्यापैकी बरेच जातात आणि तुम्ही शेगावला गेला असता, आनंद सागरला बघितलं असतं. कसलं काही तुम्हाला आपल्या डोंगर तुकाई दिसते का? दिसतंय का? दिसणारच नाही, दिसणारच नाही. ते बघायचं असेल तर भारतीय जनता पार्टीची पुण्यवान नजरच त्याला लागते, कारण ते सगळं गुप्त आहे. माझा चौथा प्रश्न, शेती उत्पादन, फळभाज्या, फुल साठवणीसाठी शीतगृह, कोल्ड स्टोरेज.
माईच्यान सांगावं म्हातार आता हे जर मी बोललो ताई साहेब मी तुम्हाला विरोध केला का? तुम्हीच दिलं 5 वर्षानंतर मी तुम्हालाच विचारतोय की हे कुठे आहे? हा विरोध झाला. सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणी, बीड मध्ये पिकणाऱ्या कापसाला व कापूस उत्पादक शेतकरी, कातकर, विणकर यांच्या शाश्वत प्रगती व समृद्धीसाठी टेक्सटाईल हब स्थापन करण्यासाठी काय का टेक्सटाईल हब आहे का? कुठे आहे? गुप्त आहे. गुप्त आहे. माननीय साहेबांचं म्हणजे स्वर्गीय साहेबांची परळी येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत MIDC उभारण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार याच्यातले त्यांचं मी पंचतारांकित पाहिली का MIDC? हे पण राहिलं नाही. परळीमध्ये अद्यावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करणार. झाली का? झालं? आहे का सुपर स्पेशालिटी? आता मी जर हे विचारले तुम्ही मी टीका प्रदूषण मुक्त परळी करू. होतं ते प्रदूषणाचे कार्यालय सुद्धा पळून दिलं आमच्या भेंगाला पत्ता. सौर ऊर्जाचा वापर वाढवण्यासाठी ताई किती फसवा आणि ही जर परत फसवणूक या परळीच्या मायबाप जनतेची तुम्ही 2014च्या निवडणुकीत केली आणि केल्यानंतर तुम्ही आमदार झाला, राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाला. मंत्री झाला महाराष्ट्राच्या जिथं जाईल तिथं म्हणत होता की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. एकही वाक्य दिलेला शब्द तुम्ही पाळला नाही. ताई साहेब मी हे काढलं की तुम्ही म्हणता माझ्यावर टीका. आता माझ्यावर टीका आज त्यांची सभा झाली. आता त्या सभेत माझ्या विरोधात बोलायला एक आष्टीच्या माझ्या मित्राला प्रत्येक सभेला माझ्या आष्टीच्या मित्राला त्या बोल मला काही फरक पडत आणि तुम्हाला या परळीतल्या मायबाप जनतेला उत्तर द्यावं लागेल. तुमच्या भावाच्या विरोधात तुम्ही बाहेरून एखादा व्यक्ती रोज तुमच्या सभेत आणता आणि तुमच्या भावाच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. अरे या मायबाप जनतेला मी आज विचारतो, या परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुद्धा असंख्य सभा झाल्या, पण तुमच्या या भावाला सुद्धा कधी तुमच्यावर अशा टीकेशिवाय आणि आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा तुमच्यावर कधी टीका केली नाही. तुम्हाला ज्या माझ्या आष्टीच्या मित्रांनी आज माझ्याबद्दल जे बोलला हे मला बोललाय का? कुणाला? अरे ते बोलले परळीत येऊन, परळीच्या स्वाभिमानाला, परळीच्या अस्मितेला. आता परळीची मायबाप जनतेने काय ठरवलंय त्या तुम्हाला कळलं. आणि मी आपल्याला सांगतो, ज्या वेळेस सकाळी लवकर उठून मी
गोपीनाथ गडावरती गेले. गडावर गेल्या गेल्या माहीत उमरात पहिलं पाऊल टाकलं. आणि मला महाभारताची एक गोष्ट आठवली. युद्धाला निघालं. महाभारतात सुद्धा युद्ध. अर्जुन दुर्योधन गेल्या गेल्या समाधीवर गेलं होतं फुलानं. काय लिहिलं होतं? कधीतरी आता स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सुद्धा आत्मेला काहीतरी वाटत असेल. ज्या माझ्या मित्राला इथं बोलवलं, ज्या मित्राला स्वर्गीय मुंडे साहेबांनी म्हणले हा भस्मासूर मीच तयार केला, मीच संपवणार. आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने तो भस्मासूर संपवला. जिवंत कुणी केला? कुणी? दोन हजार 2009 मुंडे साहेबांच्या विरोधात कोण बोलतो? म्हणजे ज्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांना प्रचंड विरोध केला त्या प्रत्येकाला ताईसाहेब तुम्ही आमदारकी देऊन मोठे करत असाल तर स्वर्गीय मुंडे साहेबाला कसं पटू शकेल? बरोबर आहे. हे काय राजकारण? अरे आज मी या परळीमध्ये विधानसभेची निवडणूक लढवतोय. कुणाला विरोध करायचा म्हणून लढवतोय का? अरे हो, तर आमच्या राज्याच्या अध्यक्षांचा विधानसभेचा मतदारसंघ देशात पहिल्या 10 मध्ये असेल तर मी तुमच्यासाठी आपल्या मतदारसंघाच्या मायबाप जनतेसाठी आपला सुद्धा मतदारसंघ या मायबाप जनतेने जर 5 वर्ष आपल्याला संधी दिली, भले पहिल्या 10 मध्ये नाही पण 5 वर्षानंतरच्या केंद्राच्या त्या यादीत पहिल्या 100 मध्ये तरी हा परळी विधानसभा मतदारसंघ आणायचं स्वप्न मी पाहिलं. मी तुम्हाला विरोध केला. ताई साहेब, आपल्या मातीतल्या माणसाचा विकास करायला या मातीवर प्रेम लागतं. आणि नेमका तुमचा प्रॉब्लेम जे आहे ना मातीवर प्रेम आहे ना मातीतल्या. मी आपल्याला सांगतो, या मतदारसंघात माझ्या मातीतल्या माझ्या माणसासाठी मी जे स्वप्न पाहिलंय ते रस्ते, नाल्या, सभागृह, दिवा, बत्ती, पाणी, हे आपल्या दृष्टीने आपल्याला विकास वाटतो. हे निवडून आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीचं कर्तव्य आहे. माझ्या दृष्टीने तो विकास नाही. माझ्या दृष्टीने विकास करते असेल आणि परळीच्या मायबाप जनतेला कुठला विकास पाहिजे असेल, अरे या लेखाला आशीर्वाद द्या. 5 वर्षात या मतदारसंघातल्या प्रत्येकाचं दरमही उत्पन्न दुप्पट नाही केलं तर 2024च्या निवडणुकीला धनंजय मुंडे निवडणुकीत उभा राहतील. हे शक्य आहे का? मी जे मोदी साहेबांचं आजचे दिनचं स्वप्न लागतो. साधा सरळ सोपा मार्ग. जायकवाडीचं पाणी नागपूरच्या बांध धरणात आणलं. बांध धरणाची उंची वाढवली. ते कॅनल आलं. 42
तर कॅनलच्या आजूबाजूची जी कोरडवाहू जमीन आहे ती बागायती होईल का नाही? होईल का नाही? धरणामध्ये उंची वाढवल्यानंतर जे पाणी वाढेल आणि त्याच्यामुळं जी कोरडवाहू जमीन बागायती होईल, होईल का नाही? आज या मतदारसंघामध्ये एकीकडे जायकवाडीचं पाणी बांध घालण्यात आणणं आणि दुसरीकडे दादा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना 2013ला चांदापूर 2, मांडवा, डाबी, उजनी पाठी, घाटनांदूर 2 हे 5 साठवण तलाव ज्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालंय, पण आमच्या ताई साहेबांना हे 5 साठवण तलाव करता आले नाही. त्या भागामध्ये जर हे 5 साठवण तलाव झाले तर त्या परिसरामध्ये जी कोरडवाहू जमीन आहे ती बागायती होईल का नाही? आज कोरडवाहू शेतकरी वर्षातनं 1 पीक घेतो, हे 2 कामं केली तर त्या भागातले कोरडवाहू शेतकरी जे बागायत झाले ते वर्षातनं 3 पीक घेतील का नाही? आपल्या ग्रीन बेल्ट मध्ये मांजरा नदीच्या काठच्या गावाला आपल्या मतदारसंघाच्या हद्दीत जर 2 रेल्वेस केले तर त्या परिसरात सुद्धा बाप्पा तुमच्या सोयीची कारखान्याची जी कोरडवाहू जमीन आहे ती बागायती होईल का नाही? जर कोरडवाहू जमीन बागायत झाली तर स्वाभाविक आहे की शेतकऱ्याचं 12 महिने 3 पिकं घेईल. त्या शेतकऱ्याच्या शेतात काम करणारा शेतमजूर कोरडवाहू जमिनीमध्ये 4 महिने त्याला काम मिळेल. बागायती झाल्यावर त्याला वर्षभर मिळेल का नाही? उत्पन्न दुप्पट होईल का नाही? एकीकडे याच्यासोबत आणखीनही आमच्या ताई साहेबांना माहित नाही 5 वर्ष झालं थर्मल पॉवर स्टेशन बंद आहे. आणि ज्या थर्मल पॉवर स्टेशनवर आपल्या परिसरातल्या 10,000 लोकांचं पोट आहे. ते थर्मल चालू केलं, 2 सिमेंटच्या फॅक्टरी येतील, 800 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. आणि हे स्वप्न सिरसाळ्याला 2200 एकर जमीन, ताई साहेब तुम्हाला माहित नाही त्या 2200 एकर जमिनीमध्ये सरकारची जमीन आहे, या हाताला घ्यायची, या हाताला द्यायची. तिथं जर MIDC केली तर उद्योग येणार नाही. हे तुम्हाला करायचं नाही. म्हणून हे स्वप्न घेऊन या निवडणुकीत मी तुमचा आशीर्वाद घ्यायला मला तुमचा आशीर्वाद. काल परवा TV9ला आमच्या ताई साहेबांनी मुलाखत आणि ताई साहेब म्हणल्या की निवडणुकीच्या सुरुवातीला धनंजय मानसिक हरला. बरोबर ताई साहेब, तुम्हाला या मतदारसंघातल्या आमच्या मुस्लिम बांधवांची मतं विभागली जावी, आमच्या मागासवर्गीय बांधवांची मतं विभागली जावी म्हणून प्रत्येकी 3 लाख रुपये देऊन आजपर्यंत मुस्लिम समाजाचे अपक्ष 11 उमेदवार. मानसिक ताई साहेब कोण हरले? कोण हरले? मला विश्वास एवढा आजची रॅली, आजचं हे सगळं पाहिला स्वर्गीय अण्णा साहेब. ज्यावेळेस माझी उमेदवारी नाकारली पंकजाताईंना दिली, त्यावेळेस माझा आणि आपल्या सर्वांच्या अंगात एवढाच विश्वास होता स्वर्गीय मुंडे साहेबांमध्ये, साहेब तुमची आमदारकी तुमच्या मुलीला द्यायची असेल तर द्या, माझी काही म्हणणं नाही. माझ्या पोरात जर कर्तृत्व असेल तर तो आमदार होईल. पण नंतरच्या काळात
जी परिस्थिती निर्माण झाली, अन्नदानी पडले, शेवटपर्यंत मनात हीच खंत ठेवून की आज माझ्या पोराला माझी गरज आहे, पण मी अंथरुणावरून उठू शकत नाही. मी जगाचं केलं, लहान भावाला मोठं केलं, माझ्या असंख्य सहकार्याला जे नाही ते सगळं केलं, पण आज ज्यावेळेस माझ्या पोराला काही करायची वेळ येईल त्यावेळेस मात्र मी काहीच करू शकत नाही. आणि ती मनात खंत घेऊन शेवटी एकच त्यांच्या मनात विचार आला, एकटा लढतोय, एकटा तडफडतोय, त्याला गुलाल बी लागेल का नाही. अण्णा, याच मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जिल्हा परिषदेला गुलाल लावला, मार्केट कमिटीला गुलाल लावला, नगरपालिकेला गुलाल लावला, आणि आता या विधानसभेला सुद्धा गुलाल आपला. फक्त एवढंच आहे की अण्णा, आता वैद्यनाथ कारखान्याचं बोला, काय बोलावं, काय बोलायचं, काय बोललो की मी तिला बोलतो. अरे वाट लागली वाट, हे वैद्यनाथ कारखाना 9 महिने झाले शेतकऱ्याचं पेमेंट मिळालं का? खरं सांगा, मिळालं का? माध्यमाला माझी विनंती आहे, आपण याची दखल घ्या. बघा घंटी सुद्धा वाजली. या पार्टीला पैसे नाही, शेतकऱ्याला पैसे नाही. एनपीए मधला या पार्टी न दिलेल्या कारखान्याला सरकारने 55 कोटी दिले म्हणून गुप्त तुम्हाला वारसा सर्वांचा आमचं काय म्हणणं, पण एक निश्चित आता वेगळी आहे. आता या मतदारसंघात विकासाचं राजकारण होईल, आणि मी आपल्याला विश्वास देतो 5 वर्ष संधी या मतदारसंघाचं रंगरूप नाही बदलून दाखवलं तर धनंजय पंडितराव मुंडे मी नाव नसतं. कशावर बोलू, वाट लागली वाट. अरे हा मतदारसंघ या निवडणुकीत जर सुधारले नाही, उद्ध्वस्त कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्याचा मतदारसंघातला विमा दुष्काळ जाहीर झालेला असता काय आपल्याला मिळाला कधी? जनतेने ठरवलं, लेखी घेऊन कुठल्या तारखेला विमा वाटणार त्याच्याशिवाय उठायचंच नाही. 1.25 महिना झाला. होता पाऊस. वैद्यनाथांना ऐकलं, जेवढ्या वेळा मी आंदोलन केलं लिखी पर्यंत धो 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 पाऊस होता. त्या पावसात एकही माणूस खाल्ला नाही, पण विमा 3 दिवसात वाटप करायचा लेखी घेऊन मिळालं. मग वर्तमानपत्रात एक बातमी आली, शेवटी ताई साहेबांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई आणि परळी वगळलेला विमा मिळाला. अरे वगळलाच कसा? मंत्री आहेत ना तुम्ही, वगळलाच कसा? मला वगळलेलं कळत. मी शेवट सगळा उल्लेख करणार, तुम्हाला नियमित कळाला नाही. वैजनाथरावजी सोळंकी माझे मित्र
सेनेचे आपल्या राज प्रवेश त्यांनी जे दाखवलं ते काय माहिती मला तर ना किंवा 5 वर्ष मंत्री 10 वर्ष आमदार आणि जो आमदार जो मंत्री ज्या कमिटीवर पदसिद्ध अध्यक्ष आहे त्याची त्या पदाची शिफारस या पदावर वैजनाथराव सोळंकेला बसवा म्हणजे ज्या पदावर त्या आहेत पदसिद्ध हे जर त्यांना कळत नसेल तर मायशान त्या महिला बाल कल्याण आजपर्यंत आम्ही विकास करायचा प्रयत्न केला विकासात आले आता जे विकासात आजपर्यंत आपल्या आडवे आले माझे हात जोडून कळकळीची विनंती आजपर्यंत 24 वर्ष तुमच्या सगळ्याची मी प्रामाणिकपणे सेवा केली आहे का नाही तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुमच्या आईला भले माझ्याकडे काय असो नसो घरावर तुळशी पत्र ठेवून तुमची इमानदारीने सेवा केली का नाही आज वेळ आली आहे आज वेळ आली आहे जर या मतदारसंघात आता आपण बदल नाही केला लय उत्साहानं पोराले तिथं तरुणाची संख्याच्या सभेत कमी आहे लय उत्साह आहे पोरांनो आता जर खेळ बिघडला बाबा वगैरे लग्नाचे मारतात वगैरे लग्नाचा म्हणून आजच्या विश्वासानं तुम्ही मन निकाल काय लागेल याच्यापेक्षा उमेदवारी अर्ज दाखल करायला या धनंजय मुंडेवर या मतदारसंघातला हजारोच्या संख्येनं मायबाप जनता आशीर्वाद द्यायला येते अरे मतात तर जिंकूच मतात जिंकणं फार अवघड नसतं मनानं जिंकावं लागतं आज मन जिंकलं आणि मन जिंकलेली माणसं मन आणि मन जिंकायला मायबाप जनतेवर प्रेम करावं लागतं तळमळ लागते ती तळमळ एक लक्षात घ्या मला आता भीती याची नाही आजची रॅली बघून त्यांच्या पायाखाली वाळून धरली काय टीका करतील माहित किती पैसा आता कशात खाल्ला म्हणून सांगितलं की त्यांना लगेच काही काही पण आज ज्या विश्वासानं आपण म्हणत होतो की विजयाचा शिक्कामोर्तब झाला तो अति आत्मविश्वास ठरू नये याची काळजी घ्या नाही झोपेत दगड पडत आता तर आपलं जमलं म्हणून जे निघताल झालं कार्यक्रम उरकला असं होऊ आता तर एवढ्या काळजीने ही निवडणूक लढायची एक एक मत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आज ज्या संख्येनं इथं येऊन तुम्ही मला विश्वास दिला आशीर्वाद दिला तो येणाऱ्या 31 तारखेपर्यंत आपल्या सगळ्याला कायम ठेवायचा आहे वाढवायचा आहे याचा निश्चय करा 24 तारखेला त्या परळीचाच नाही तर महाराष्ट्राचा विजय या परळीत आपण साजरा करू आता भाजपच्या सोशल मीडियावरून
लगेच प्रचार म्हणजे परळीकरांना मंत्री पाहिजे का विरोधी बाकावर बसणारा तुम्हाला कोण पाहिजे? कोण पाहिजे? कोण पाहिजे? पण तुम्हाला कळालं मंत्री होऊन बी काय मिळाले का? मग बिन का माझ्या मागण्याला काय उपयोग? आदरणीय अध्यक्षांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला आपल्या भाषणातून माझ्या मातीतल्या मायबाप जनतेसमोर राज्याचं सर्व नेतृत्वामध्ये ठेवून बसवलं. ही साधी गोष्ट नाही. अरे महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये अतिशय कमी वेळेत इमानदारीनं काम करून पद, प्रतिष्ठा, पद आणि वैभव सहजासहजी मिळत. हे जे मिळालं तुम्हाला जे दिसतंय हे पद, प्रतिष्ठा आणि वैभव हे फक्त माझ्या परळी विधानसभा मतदारसंघातल्या माळबाग जनतेच्या कामी आणायचं आहे. ही इच्छा. आजच्या सभेत काहीतरी आरक्षणाच्या बाबतीत बोलले. कुणी बोला? कुणी? आपल्यापैकी अनेक जण तहसीलच्या समोरच्या ठिय्या आंदोलनामध्ये होते. मंत्रिमंडळामध्ये मंत्री असणाऱ्या आमच्या ताईसाहेब काय म्हणलं? त्याच्या अगोदर ह्यांना आरक्षण कसं मिळतं हे जर कळत नसेल ते म्हणले माझ्याकडे जर आरक्षणाची फाईल असती एका मिनिटात सही केली असते. आता मराठा समाजाचं आरक्षण फाईलवर होतं काय झालं? आता हे जर त्यांना कळत नाही एवढ्यावर थांबल्या काय म्हणा? त्या आंदोलनात सर्वांनी सहन केलं. कसं सहन केलं माहित नाही. त्या आंदोलनात त्यांनी म्हणावं अरे तुमचं शिष्टमंडळ मोदीकडेच काय डोनाल्ड ट्रम्पकडे घेऊन ट्रम्प रिझर्वेशन झालं. हा मोदीचा विषय झाला. आपल्या आंदोलनाचा अपमान. अरे माझ्यासारखा माणूस आज त्या समाजाबद्दल काय केलं म्हणताय? अरे ज्या वेळेस या महाराष्ट्रात सकल समाज मराठा समाजाचा मोर्चा निघत होता त्यावेळेस त्या मोर्चामध्ये मी एकटा असायचो आणि मलाच परवानगी असायची. बीड जिल्हा परिषद महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद होती ज्या जिल्हा परिषदेमध्ये धनंजय मुंडे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मराठा आरक्षणाचा ठराव मांडला, पारित केला, राज्य सरकारकडे पाठवला. त्यावेळेस कारण मी ज्या मातीत लहानाच्या मोठा झालोय प्रत्येक समाजाच्या अडीअडचणी मला माहिती. आज माझ्यावर या पद्धतीचं आता जिथं जे जमल ते आता म्हणजे काही समाजात अरे दगडापेक्षा इटकर कोण दगड? कोण दगड? मी त्या इटकर ट्रम्पकडे नेणार त्या इटकर आणि मी दगड. त्या प्रचारात थोडं भावानं माझ्या जीवनात अशा पद्धतीचं कधीच राजकारण कधीच केलं. हा करून काही विनंती आहे. धनगर आरक्षणाचा विषय असो, मुस्लिम आरक्षणाचा विषय असो, लिंगायत आरक्षणाचा विषय असो आणि सभागृहामध्ये नरड्यातून रक्त पडेपर्यंत जर कोण भांडला असेल या सरकारची तुमचा हा भांडलो का नाही? बघितलं का नाही? काय केलं?
पारित करायला कुणी विरोध केला? उपसमितीच्या बैठकीत कुणी विरोध केला? काय साहेब तुम्हीच? आज तुम्ही विरोध केला नसता कशाला येऊन बाहेर खुलासा केला ना? आणि मला भावानो, मी तुमचा सेवक, मला कायम तुमची सेवा करायची काय? कारण मी याच मातीत जन्मलोय, याच मातीत मरणार आहे. तुमच्या दृष्टीनं आज मी जे काय आहे, मला फक्त तुमचं व्हायचंय, तुम्हाला भलं करायचंय. मला इथून काय काय मग हात जोडून करायची मला महाराष्ट्रात फिरावं लागेल. त्यांच्याकडे धन संपत्ती एवढी अमाप बघायचं काम, पण आपल्याकडं ही जनशक्ती आहे, जनशक्ती. आणि एकदा या मतदारसंघात आपल्या या जनशक्तीचा विजय या जनशक्तीला दाखवून देऊ आणि परळी विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या 5 वर्षानंतर देशातल्या पहिल्या 100 विकसनशील मतदारसंघामध्ये आणू एवढा निश्चय आज करू. आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या आणि आपले आपले बूथ सांभाळा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अमरता निंबाळकर, वैजनाथ सोळंके, सोपान तोटे, महाराज ताटे या असंख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. आज पक्षाच्या वतीनं मी त्यांना शब्द देतो की तुमचा सन्मान आणि मान आणि तुमच्या माध्यमातून आपल्या या भागाची जनतेची सेवा आपण नक्कीच करू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. भैया धर्माधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी आभार मानावे. शहराचे अध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी साहेब. आपले लाडके नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, त्याचबरोबर आपले युवकांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मयूरभाई शेख आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल गडकरी साहेब, माजी मंत्री आदरणीय पंडितराव तोळ साहेब, दत्ताबा पाटील आणि सर्व नेतेगणांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो.